मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक आणि झटपट भाषण करायला शिका या पुस्तकाचा लेखक आपल्याशी संवाद साधतो याच पुस्तकाबद्दल. झटपट भाषण करायला शिका. नेमकं या पुस्तकामध्ये आहे तरी काय? खरंच आपल्या जीवनाचा भाषण नावाच्या कलेचा प्रवास हे पुस्तक सोपं करेल का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि पुस्तक मागवण्याच्या अगोदरही अनेक लोक त्या संदर्भात विचारपूस करतात. आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये नेमकं काय काय आहे ते मी विस्तृत पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. ते लक्षपूर्वक नीट ऐका. मित्रांनो, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो, जसं की राजकारणामध्ये, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आणि या प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आपल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विषयाला सामोरं जावं लागतं. आपण राजकारणाचा विचार केला तर प्रचार सभेचं भाषण असतील, शोकसभा असेल, लग्न समारंभ असेल, उद्घाटनाची भाषणं असतील, महिला दिनाचा कार्यक्रम असेल, युवकांचा असेल, या ठिकाणी बोलावं लागतं. शाळेमध्ये एखादा शिक्षक काम करत असेल तर त्यांना मग वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचं सूत्रसंचालन करावं लागतं. कुणाची सेवानिवृत्ती, स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, 26 जानेवारी असेल, शिक्षक दिनाचा कार्यक्रम असेल. व्यवसायामध्ये एखादा व्यक्ती काम करत असेल तर त्याला व्यवसायाबद्दल लोकांना मार्गदर्शन करावं लागतं. एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बोलावं लागतं. अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी येणारा विषय वेगळा आहे. आणि आपल्या सर्व व्यक्तींना लक्षामध्ये घेऊन मी हे 200+ तयार भाषणाचं झटपट भाषण करायला शिका नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचा भाषण नावाचा प्रवास हा अतिशय सोपा आणि साधा होणार आहे. कारण की प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय मुद्द्यानुसार साध्या सोप्या भाषेमध्ये, अगदी उदाहरण, काव्यपंक्ती सहित, महापुरुषांच्या नावानं भाषणाची सुरुवात असेल, उदाहरणानं भाषणाची सुरुवात असेल, सिस्टमॅटिक पद्धतीनं, म्हणजे 1000 व्यक्ती जरी बोलल्या तरी त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला बोलता यावं आणि ते लोकांना पटावं, लोकांच्या मनावरती रुजावं, अशा प्रकारची याची मांडणी आपण याच्यामध्ये केलेली आहे. आता साधारणपणे एखादा समाजामध्ये काम करणारा व्यक्ती काय भाषण तरी बोलतो बघा, तर आपल्याकडे बरंच काय असतं पण त्याची मांडणी आपल्याला जमत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण किती वेळ ती बोललो तरी सुद्धा लोकांना का ते ऐकावं असं वाटलं नाही, लोकांना ते का पटलं नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण मुद्द्यानुसार बोललो नव्हतो, आपण त्याची मांडणी सिस्टमॅटिक पद्धतीने केली नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला अडचण आली. म्हणून आपण भाषण बोलता असताना किती वेळ ती बोललो किंवा काय बोललो याला महत्व नाही, तर भाषण बोलत असताना तुम्ही लोकांना किती पटणारं बोलला, त्या विषयाला अनुसरून तुम्ही किती बोलला, याला अतिशय महत्व आहे. म्हणून आपल्याला भाषण बोलताना कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विषय सोडून आपण बोलता कामा नये आणि मुद्द्यानुसार बोललं पाहिजे. आणि त्याच विषय धरून आपल्याला कसं बोलता यावं, मुद्द्यानुसार कसं बोलता यावं, याची मांडणी प्रत्येक विषयाच्या याच्यामध्ये केलेली आहे. जवळजवळ मित्रांनो 200पेक्षा जास्ती विषय याच्यामध्ये आहेत. मग ते वाढदिवसाचं भाषण असेल, उद्घाटन असेल, आंदोलन असेल, महापुरुषाच्या जयंत्या, शोकसभा, लग्न, प्रचार सभा, सूत्रसंचालन, उदाहरणं असतील, शेरोशायरी असतील, हे सगळे घटक याच्यामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काम काय करायचं आहे, ज्या ठिकाणी ज्या विषयाचा कार्यक्रम आहे त्या विषय तुम्हाला या पुस्तकातून वाचायचा आहे, त्याचे मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला व्यासपीठावरती जाऊन बोलायचं आहे. मुळात तुमच्या मनाचा तर्कवितर्क लावण्याची सुद्धा गरज नाही, एवढी विस्तृत पद्धतीने प्रत्येक विषयाची मांडणी याच्यामध्ये केलेली आहे. अनेक प्रकारच्या काव्यपंक्त्या आहेत, जसं की सप्तरंगींच्या सरींनी आसमंत भिजून गेला, वाडवडिलांचा किनारा पाऊलांनी धन्य झाला, अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला, भाग्यामध्ये थोर झाले, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा योग आला. मग तुम्हाला महापुरुषांच्या नावानं भाषणाची सुरुवात करायची आहे. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अरे ज्यांचं नाव घेताच प्रत्येक तरुणाची छाती अभिमानाने आणि स्वाभिमानाने फुलते, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आणि आमच्या घरापर्यंत पोहोचवली, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज, अशा महापुरुषांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना प्रथमतः वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मग तुम्हाला काही वेळेस एखादा विनोदी डायलॉग बोलायचा असेल किंवा लोकांना पटणारं असं काहीतरी घटक बोलायचं असेल, तर काही माणसं गाडीवरती प्रेम करायची, कोण दाढीवरती करायचं, कोण माडीवरती करायचं, कोण साडीवरती करायचं, कोण गाडीवरती करायचं. पण माडी, साडी, दाढी, गाडी बाजूला गेली आणि 21व्या शतकातली सगळी माणसं ही मोबाईलच्या काडीवरती प्रेम करायला लागली, ज्याला आम्ही रेंज म्हणतो. ती रेंज इकडे तिकडे गेली की माणसं कवरेक्षेत्राच्या बाहेर दाखवायला लागली आणि मोबाईल बंद झाला की माणसांची हृदय बंद झाली. त्यामुळं कुणाचं हृदय बंद होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपला मोबाईल सायलेंट करा, म्हणजे मला बोलता येईल. मग असे याच्यामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या लाईन्स असतील,
काय उदाहरणं असतील, उदाहरणं सुद्धा खूप दिलेले आहे त्याच्यामध्ये, जवळजवळ 40पेक्षा जास्ती मित्रांनो उदाहरणं आहेत. तुम्हाला एकाच उदाहरणाचा वापर जगातल्या अनेक कार्यक्रमांमध्ये करता येईल. बघा, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला या पुस्तकातलं मी सांगतोय. एक मूर्तिकार होता, तो रोज मूर्त्या घडवण्याचं काम करायचा. एके दिवशी त्याच्याकडे एक पत्रकार आला आणि त्या पत्रकाराने त्याला विचारलं की म्हणाला, या ओबडधोबड दगडाच्या माध्यमातून तू मूर्ती कशी घडवणार? त्यावेळेस त्या मूर्तिकारानं पत्रकाराला दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. मूर्तिकार म्हणाला की साहेब, या दगडामध्ये मूर्ती पहिलीच आहे, मी फक्त यातला नको असलेला भाग बाजूला काढण्याचं काम करतोय. अगदी त्याचप्रमाणे माझ्या समोर सुद्धा आपल्या सर्वांची देवाने दिलेली सुंदर मूर्ती तयार आहे, फक्त जीवनातला नको असलेला भाग, नको असलेले विचार, आचार बाजूला काढा, चांगले आचार विचार डोक्यामध्ये घ्या आणि आयुष्यामध्ये त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. अशी उदाहरणं असतील, महापुरुषांच्या नावानं भाषणाची सुरुवात असेल, काव्यपंक्ती असतील, अनेक घटक आहेत, लग्न समारंभाच्या शुभेच्छा असतील, अशा अनेक घटकांची मांडणी या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही राजकारणामध्ये भी काम करत असाल तर तुम्हाला अनेक डायलॉग बोलावे लागतात. बघा, आजच्या लोकांची अवस्था कशी झाली, अरे तू भी नकटा मैं भी नकटा, ये तो नकटो का मेला है, उसमें से जो नाक वाला है ना वो भी नकटो का चेला है. खरंच तुम्हाला चांगलं भाषण बोलायचं असेल, खरंच तुम्हाला भाषणाची छाप लोकांच्या मनावरती टाकायची असेल तर हे पुस्तक जरूर ऑर्डर करा. एखादा विद्यार्थी सुद्धा वक्तृत्व स्पर्धेची तयारी करत असेल, तुम्हाला तुमच्या मुलांना राज्य शासनाच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा भावी या महाराष्ट्राचा एक चांगला वक्ता घडवायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, महिलांपासून राजकारण, समाजकारण, व्यावसायिक सगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना हे पुस्तक अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल. भाषण करताना उभं कसं राहायचं, भीती कशी घालवायची, भाषण बोलताना आपण आवाजाचे चढ उतार कसे करायचे, चेहऱ्यावरचे हावभाव कसे असले पाहिजेत, कुठलं वाक्य कुठं बोलायचं, ह्याची सगळी मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे. हे पुस्तक 534 पानाचं पुस्तक आहे. या पुस्तकाची मूळ किंमत 999 रुपये आहे, परंतु सवलतीच्या दरामध्ये 800 रुपये किमतीमध्ये हे पुस्तक आम्ही तुम्हाला घरपोच पाठवतो. हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9503 85 29 32 या क्रमांकावरती फोन करा. ह्याची अधिक माहिती आमच्याकडून तुम्हाला पाहिजे असेल तर ते मिळवा, आम्ही तुम्हाला सगळ्या डिटेल देऊ. 4 ते 5 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला घरपोच येईल. पुस्तक तुम्हाला घरपोच मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्याचा भाषण नावाच्या कलेचा प्रवास हा सोपा होईल. नक्कीच तुम्ही या महाराष्ट्राचे एक चांगले वक्ते घडाल आणि हजारो लोकांसमोर बिनधास्तपणे भाषण तुम्ही बोलाल. हे पुस्तक तुमच्या आयुष्याचा प्रवास सोपा करेल एवढी आशा व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.